नमस्कार मंडळी, मी शीतल आणि तुम्ही पाहताय दिल्लीकर मराठी। दरवर्षी भाद्रपद शुक्ल तृतीयेला हरतालिकेचं व्रत केलं जातं। हे व्रत कुमारिका आणि विवाहित महिला करू शकतात। यामध्ये विधवा सुवासिनी असा कोणताही भेद पाळत नाही, कारण आपल्या कुटुंबाच्या कल्याणासाठी, मुलाबाळांच्या सुखासाठी आणि पतीच्या दीर्घायुष्यासाठी हे व्रत करण्याची पद्धत आहे। त्यामुळे ज्या महिलांचे पती हयात नाहीत त्यांनी जरी हे व्रत केलं तरी पण काहीच बिघडत नाही। तुम्ही अवश्य हे व्रत करू शकतात। या व्रतामध्ये आपल्याला दिवसभर आणि रात्रभर उपवास करून गणेश चतुर्थीच्या दिवशी हा उपवास सोडायचा असतो। उपवासामध्ये आपल्याला खिचडी आणि भगर खायची नसते, तर आपण फक्त फलाहार करू शकतो किंवा कंदमुळांमध्ये आपण रताळे, बटाटे असा आहार घेऊ शकतो। या व्रतामध्ये आपल्याला मिठाचं सेवन करता येत नाही, त्यामुळे जरी तुम्ही बटाट्याचे काही पदार्थ बनवले तरी पण त्यामध्ये मीठ वगैरे न टाकता तुम्ही काहीतरी गोड पदार्थ त्याचा बनवू शकता। या व्रतामध्ये पूजा करताना आपल्याला पार्थिव शिवलिंग बनवून त्याची पूजा करायची असते आणि 16 किंवा 21 प्रकारच्या पत्री अर्पण करायच्या असतात। धन्यवाद।